लहान बाळं जी ब्रेस्टफीड करतात किंवा बॉटल फीड करतात अशा बाळांमध्ये एक कॉमन कंप्लेंट दिसून येते, ज्यामध्ये जिभेवरती एक पांढरी परत निर्माण होते। ही पांढरी परत वेल्वेटी, दह्यासारखी चिकट आणि जिभेला पूर्ण कव्हर करते, शिवाय ओरल कॅव्हिटीला देखील कव्हर करते। हे एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन असून त्यालाच आपण ओरल थ्रश म्हणतो। ओरल थ्रश हे कॉमनली 6 महिन्यापर्यंतच्या बाळांमध्ये जास्त करून दिसून येते। तर ओरल थ्रशची अनेक कारणे आहेत। यामध्ये सगळ्यात पहिलं कारण म्हणजेच इमॅच्युअर इम्युन सिस्टीम। लहान बाळांची इम्युनिटी ही डेव्हलप झालेली नसते, त्यामुळेच लहान मुलांमध्ये ओरल थ्रश जास्त प्रमाणात दिसून येते। पॉइंट नंबर 2, लहान बाळामध्ये जर का अँटीबायोटिक चालू असतील, अँटीबायोटिक विल अलाव कॅन्डिडा टू ओव्हरग्रो। पॉइंट नंबर 3, मदर इज सफरिंग फ्रॉम वजाइनल ईस्ट इन्फेक्शन ड्यूरिंग डिलिव्हरी और ॲट द टाइम ऑफ प्रेग्नन्सी। पॉइंट नंबर 4, जर का बेबी ब्रेस्टफीड घेत असेल अशा वेळी जर का मदरच्या निप्पलवरती थ्रश असेल किंवा सोअर निप्पल असेल, रेडनेस ऑफ निप्पल असेल, अशा वेळी देखील ही थ्रश बेबीला डायरेक्टली ट्रान्सफर होऊ शकते थ्रू ब्रेस्टफीडिंग। पॉइंट नंबर 5, जर का बेबी बॉटल फीड असेल अशा वेळेला जर का बॉटल अनक्लीन असेल किंवा बॉटलचं निप्पल अनक्लीन असेल अशा वेळेला देखील या बाळांमध्ये थ्रशचं प्रमाण जास्त दिसून येते। तर ट्रीटमेंट ऑप्शनमध्ये आपण बाळांना अँटीफंगल माउथपेंट देतो। हे माउथपेंट लावल्यानंतर बाळांची जीभ ही स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे।